माझ्या शेतातील सर्व काही पिके नष्ट झाली. आतापर्यंत आश्वासन दिले आणि तुम्हाला पैसा देऊ, तुमचं कर्ज माफ करू म्हणून हे बऱ्याच वेळा त्यांनी सांगितलेलं होतं, पण कोणत्याही प्रकारचं त्यांनी कर्ज माफ केलं नाही आणि अनुदानही दिलेलं नाही, विमा दिलेला नाही. शेतकऱ्याच्या वावरातून ते मार्ग काढला. अतिशक्ती विद्यापीठ कोणतं आहे ते मार्ग काढला. शेतकऱ्याची जमीन त्याच्यामध्ये भावाभावामध्ये भांडणे निर्माण झाली. आता हे शेतकऱ्यांना करायचं का? वाद एवढा निर्माण झाला लागले. काही लोक जमीनच नाही, जगणार कसे, कुठून जगणार, काय करणार, हा मोठा प्रश्न त्यांच्यावर पडलेला आहे. आमच्या शेतामध्ये सोयाबीन म्हणजे 1 एकर मध्ये 1.5 क्विंटल सुद्धा सोयाबीन झालेलं नाही. केळी लहानाच्या मोठ्या केल्या, त्या सावकारानं कर्ज दिलं, बँकेकडून कर्ज घेतलं, पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे कर्ज द्यायला पैसा नसल्यामुळं आम्हाला खूप मोठी वेदना होत आहे. सावकाराला पैसे मागितलं, तुम्ही मागायचं कर्ज दिलं नाही. दुकानदाराला कर्ज मागितलं, ते म्हणतो तुम्ही माझ्याकडे पैसा नाही. व्यापाऱ्याला मागितलं खर्चाच्या बद्दल द्या, हो आम्ही देऊन पैसे बुडवणार नाही, पण नाही पहिलं कर्ज तुम्ही दिले नाही. खताचे भाव भरमसाठ वाढले. किराणा दुकानावर जा, तो म्हणतो नाही बापू तुम्ही कुठून देणार, तुमचं सगळी शेती गेली, कापूस गेला, ज्वारी गेली, सोयाबीन गेलं आणि 3,000 रुपये भावानं ते खरेदी करायला आले आणि सांगत्या वेळेस सांगतात आम्ही मोठे शेतकरी तुम्हाला सर्व काही देऊ, तुमची समस्या दूर करू, पण कोणी समस्या दूर करीत नाही. आतापर्यंत आम्ही जेवढं पाहिलं तेवढं काही नाही. आज माझं वय 90 वर्षाचं झालं. पावसाळा एवढा झाला, रातोरात पावसाळा झाला, त्यांना लोकांच्या गंजी वाहून गेल्या, जनावरं वाहून गेले, त्यांची ढोरं सुद्धा गेले, त्यांना ढोराला चारा सुद्धा मिळत नाही. मग कुठून आणणार तुम्ही, कोण देणार? कर्जमाफी करतो म्हणले, कर्जमाफी केली नाही. हा आज साहेब माझ्या मुलाला डोळ्यातून पाणी आलेलं आणि तो रडायला मी आत्महत्या करतो. मी म्हणलं बाबा तुम्ही काय करू नका, देईल तुम्हाला कुठून तरी देईल, तुम्ही काय आत्महत्या करता? नाही बाबू म्हणे आता चौकात दिसत नाही, काही करत नाही, मग कुठून पैसा देणार आम्ही? आता मला मार्ग नाही याच्याशिवाय. या सरकारनं मला कर्ज माफ करतो म्हणून माझ्या घरी आले, पण मला 5 पैसे सुद्धा त्यांनी दिलेले नाही. हो मग काय करावं आता, काय करावं काय नाही झाली. घेतला पिस्ता झाला, पाटील त्यांच्या घरी आले आणि त्यांना समजून सांगणार की तुम्ही रडू नका, आम्ही काहीतरी मार्ग काढू. सातवून केलं साहेब, पण मला राहून झाले, काय करावं काय नाही, कोणीच यायला तयार नाही. पैसा आटला. हे शेतकऱ्याला माश्या लागल्या, शेतकऱ्याला जवळ येऊ देत नाही. मग तुम्ही सरकारी नोकरी, केंद्र सरकारच्या लोकांच्या 8 म्हणजे वेतनवाढ दिलेल्या 8वा वेतन द्यायला लागले आणि शेतकऱ्याला काय द्यायला तुम्ही? अहो काल त्याने आतापर्यंत आधी आम्हाला देतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं का अनुदान मध्ये काहीतरी आम्ही तुमचे देऊ बजेट, तर त्याने आतापर्यंत पैसे दिलेले नाही. आता पेरणीची वेळ निघून गेली. गहू कसा या लोकांनी शेतामध्ये हरभरा पेरला, ते आज नाचून गेला शरीरा. आता त्याने काय करायचं, कुठून आणायचं, खत कुठून आणायचं? पैसे लागतात, पैसा तुम्ही लागत नाही आणि तुमच्या तुटक्या फुटक्या पैसा होत नाही. शेतकरी आज दुखून गेलेले आहे साहेब, शेतकरी दुखून गेला. माझ्या मुलाकडे पाहून गेलं की माझ्या डोळ्याला असू लागायला, मी कसं करू काय करू मला वाटायला लागले साहेब. धन्यवाद. मला असं वाटतं हे टाळायचं गरज नाही, ह्या व्यथा आहे सर्व शेतकऱ्यांची व्यथा बाबांनी या ठिकाणी व्यक्त केली. 90 वर्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा आज मान्य उद्धवजींसमोर या शेतकऱ्यांनी मांडलेली. दत्ताराव कुलकर्णी बोलणारे शेतकरी कुठे? दत्ताराव साहेब सीटवर मुख्यमंत्री होता बरोबर, त्यांनी कोणाचाही ठराव मंत्री न घेता आल्या त्यांनी 2 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं. आतापर्यंत यांनी एकही कर्ज माफ केले नाही. आज 6 महिने झाले या पिरियडला कर्ज माफ करतो पण कोणीही केलेलं नाही साहेब. कसं होणार? आणि
कसा करणार केव्हा देणार काय देणार आहे काही नाही साहेब